झालं सर. नमस्कार. आम्ही आमच्या शाळेतील इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना एक प्रयोग करण्यासाठी दिला होता. तो प्रयोग म्हणजे हरभऱ्याचं झाड. हरभऱ्याचे दाणे त्यांना त्या ठिकाणी घरी एका वाटीमध्ये लावण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या लावलेल्या त्या ठिकाणी दाण्याला रोज पाणी देत त्याचा अंकुर किती दिवसांनी त्या ठिकाणी उगवतं हे निरीक्षण करण्यासाठी सांगितलं होतं. तर तुम्ही बघू शकता अत्यंत छान पद्धतीने हरभरा त्या ठिकाणी उगवलेला आपल्याला दिसतोय. आणि की सध्या हंगामी स्वरूपामध्ये रब्बी हंगाम चालू आहे आणि रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याचं पीक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. म्हणून आपण हा प्रयोग मुलांना त्याच्या घरी करायला दिलेला होता. त्यांनी त्या पद्धतीने तो प्रयोग करून पाहिला. त्यांनी बी लावल्यानंतर दररोज त्या बीला त्या ठिकाणी पाणी दिलं आणि त्याच्यानंतर निरीक्षण करायला सांगितलेलं होतं. निरीक्षण करून किती दिवसांनी त्या ठिकाणी त्या बीला त्या ठिकाणी अंकुर फुटला हे आपल्याला त्यांच्याकडून त्या ठिकाणी ऐकायचं आहे. त्यांनी निरीक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर विचारूया आपण प्रत्येकाला की त्यांनी किती दिवस पाणी दिलं आणि किती दिवसानंतर तो अंकुर त्या ठिकाणी फुटला. सांग तुम्ही कोणतं झाड आहे? किती दिवसानंतर त्याला कोंब फुटला? 4 दिवसानंतर. बघा, हिने जे बी या ठिकाणी टाकलं होतं ते बी त्या ठिकाणी 4 दिवसानंतर त्याला अंकुर फुटला होता. त्याच्यापासून एक सुंदर असं झाड त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे कोणाचं आहे? तू किती दिवस पाणी घातलं आणि किती दिवसानंतर अंकुर फुटला होता? 3 दिवसानंतर वरती कोंब आला होता, अंकुर फुटला होता. त्याच्यानंतर कंटिन्यू पाणी दिलं आणि हे हरभऱ्याचं झाड त्या ठिकाणी एवढ्या उंचीपर्यंत पोहोचले आहे. आता किती दिवस झाले या झाडाला? 15 दिवस झाले. बघा, 15 दिवसाचं एवढं झाड या ठिकाणी झालेलं आहे. अशा पद्धतीने अजून काही मुलांचे झाड आहे. हे बघा, हे किती सुंदर प्रकारचं आहे. हे कोणाचं आहे? किती दिवसानंतर अंकुर फुटला होता? हे बघा, बघू शकता तुम्ही या बीला, हरभऱ्याचं चण्याचं बीला 6 दिवसानंतर अंकुर फुटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता किती दिवस झालेलं? 15 दिवसाचं किंवा 10-12 दिवसाचं हे झाड असेल. छान पद्धतीने होऊ शकतं आहे. रोज पाणी त्यांनी दिलेलं आहे आणि सूर्याचा प्रकाश सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी उन्हात ठेवून या झाडांना सूर्याचा प्रकाश सुद्धा दिलेला आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की कोणत्या वनस्पतीचं बी किती दिवसांनी त्याची उगम क्षमता असते, किती दिवसांनी अंकुर फुटतो, त्याच्यानंतर त्याच्यामधून झाड तयार होत असतं. त्याच्यानंतर त्याला सतत पाण्याची गरज असते आणि पाण्याबरोबरच सूर्यप्रकाशाची सुद्धा गरज असते. त्या सूर्यप्रकाशाच्या मदतीने, साहाय्याने आणि पाणी दिल्यामुळे या प्रत्येक झाडाची वाढ होत असते. अशा पद्धतीने आमच्या वर्गातील मुलांनी हा प्रयोग करून बघितला, त्याचं निरीक्षण केलं आणि बीजांकुरण ही संकल्पना त्या ठिकाणी समजून घेतलेली आहे.